अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे संडे, तो संडेला स्पेशल आज आपण बनवतो आहे कोळंबी सुक्की। हे बघा, इथे मी कोळंबी आमच्या सासूबाईंनी सोडून ठेवले सकाळी सकाळी, आणि इथे आहे कोळंबी सुक्क्याचं सगळं इन्ग्रेडियंट्स, सगळे साहित्य स्टेप बाय स्टेप आपण बघायचंय कसं बनवतोय आपण। आणि बांगडा फ्रायचं तुम्हाला दाखवते मी। ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेले बांगडे, हे बघा। आपण जो धानू महालक्ष्मीचा जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये जो आपण घाटी मसाला घेतला होता तो मी आता यावेळेला फिश फ्राय करताना यूज करणार आहे, आणि त्याचा रिव्ह्यू देणार आहे मी तुम्हाला की घाटी मसाला कसा आहे। तो मस्तपैकी बांगडा फ्राय करणार आहोत आपण, कोळंबी सुकी आणि बांगड्याचं मालवणी टिकलं। सो व्हिडिओला सुरुवात करूया, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हे शंकेश्वरी लाल मिरची आहे, तुम्ही बेडगी मिरची पण घेऊ शकता, जी माझ्या घरी अवेलेबल होती तीच आपण घेतली आहे। धने आहे, जवळजवळ 1 तास आपण हे भिजत घातलंय। ह्याच्यामध्ये मी घेतलेल्या आहेत 3 हिरव्या मिरच्या तिखटासाठी, कारण का शंकेश्वरी मिरची ही फक्त कलरला असते, तिखट नसते। सो आपण आता सुरुवात करूया वाटप बनवून घेण्यासाठी। आधी फक्त मिरची वाटून घ्यायची आपल्याला, शंकेश्वरी आणि धने, त्याच्यानंतर मग त्याची पेस्ट झाल्यावरती ती वेगळी सेपरेट काढून घेऊया। आणि त्याच्यानंतर हे ओलं नारळ आहे, किसून ठेवलेला मी ते आहे, लसूण आहे, आणि आपण कांदा घेणार आहोत वाटपाला। त्रिफळा पण घालतात, त्रिफळा आता नाही आहे माझ्याकडे, जेव्हा काय बनवायचं नसतं तेव्हा त्रिफळा इकडे तिकडे भेटतात, आता जेव्हा पाहिजे तेव्हा त्रिफळा नाही भेटत, कारण का त्रिफळाने जो पंच येतो ना तो खूप छान असतो मच्छीच्या साराला। आपण आता मिक्सर मध्ये वाटून घेऊया, पेस्ट झाल्यावरती तुम्हाला मी पुढची कृती दाखवते। फक्त मिरची आणि धने जर आपण पहिल्यांदा वाटून घेतले ना, त्याचे बघा फाईन पेस्ट होते अशी, बघा बघू शकतो तुम्ही, एकदम फाईन पेस्ट करायचे। ह्याच्या याच कारणासाठी आधी आपण मिरची आणि फक्त धने वाटून घेतो। आता ह्याच्यामध्ये जे आपल्याला हवं आहे ते इन्ग्रेडियंट्स आपण ऍड करू शकतो। आधी ह्याच्यातला आता कमी करूया आपण, मग पुढची कृती। बघा हा थोडी ऍक्च्युली स्क्रू कुठेतरी लूज झाला बघ। आता पुढे काय करायचं? आता पुढे आपण याच्यामध्ये खोबरं, आलं, कांदा आणि टोमॅटो। मला ते थोडंसं नैवेद्य म्हणून द्यावा लागतो मान। आता काय करतो तू? आपण आता कांदा घेतला एक छोटा मीडियम, त्याच्यामध्ये टाकायला लसूण टाकतोय आणि टोमॅटो, त्याचा ग्रेव्ही एक होणार, दोन्ही मिक्स होणार। मग आपण फोडणीला फक्त कढीपत्ता टाकणार आहोत आणि सारचं ग्रेव्ही। मग ते उकळी आल्यावर यात बांगडे सोडून द्यायचे। ओके, लसूण, टोमॅटो, गाजर वाटते मला ते, अजून ते सगळं टाकायचं, कढीपत्ता, कांदा बिंदा, ते ग्रेव्ही, हे कोळंबी सुकी। यातला मी थोडंसंच खोबरं घेते, आता ठेवते, एवढं बस झालं आपल्याला सध्या, जास्त नको बनवू, थोडंसंच बनवायचं आपल्याला। व्हिडिओ बनवून ओके, आणि पाणी, थोडं पाणी किती टाकायचं? 1 अर्धी वाटी। ओके, जसं तुम्हाला हवं आहे तसं ग्रेव्ही। ही ग्रेव्ही ऑलरेडी इथे बघा, ही मिरची आणि धनेची रेडी आहे। बाजूला काढून घेतली जरा, हो थोडीशी। बघूया आपण झालंय का, झाली एकदम मस्त फाईन पेस्ट, पण थोडं अजून मला वाटतं करायला
पाहिजे, ते मिसळून येणार कालवण आपलं. काही मालवणी लोक जे असतात त्याच्यात शिजलेला भात टाकतात, मग ती ग्रेव्ही एकदम अशी मिसळून येते. इकडे मी सारासाठी आधीच बांगडे जे आहेत ते काढून ठेवलेले आहेत. ही मच्छी आपण आणलेली आहे मालाड मच्छी मार्केट. ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. मालाडचा व्हिडिओ टाकला कुठे अजून? अच्छा अच्छा, मग आपल्याला मालाड. ओके. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मालाड मच्छी मार्केटमध्ये आपण बांगडे खरेदी केले होते. ऑसम मच्छी होती यार, छान मच्छी होती, म्हणजे एकदम ताजी. मला खूप बरं वाटलं ते मच्छी मार्केट बघून. म्हणजे जसं घेण्यावरती आहे, ज्याला जे परवडेल तसं मच्छी आहे. आपण हा 1 चमचा कांदा घेतलाय. आपण आता साराला फोडणी देतोय. ओके, हे बघायचे सार आपला वाटप रेडी आहे. आणि इकडे आपण ते कढईत आपण ठेवली ती सुक्या कोळंबीसाठी. कांदा जरासा होऊ दे पूर्णपणे. काय रे, काय 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 नाही, काय कॅमेऱ्याच्या मागून काय आहे तुमचं? काय? हा, गरम होते माहितीये ना. हा, माहितीच. एवढ्या गरमीमध्ये जेवण बनवायचं म्हणजे ना. आणि व्हिडिओ शूट करताना आपण एक्झॉस्टही नाही लावू शकत आहे. हा खंत आहे ही व्हिडिओ बनवताना. एक्झॉस्टचा आवाज येतो म्हणून व्हिडिओ बनवताना बंद आहे, बंद. खिडकी बिडकी सगळं बंद. खिडकी उघडी ठेव ना, आवाज येतोय ना बाहेरून, म्हणून मी बंद ठेवलाय. किती हवा तरी येईल थोडीशी. एक नंबर हवा आली भाई, एक नंबर. चल चला, पुढे काय? तर माझ्या डोळ्यात गेलं ना. पाणी घेऊया आपण. तुम्हाला हवं. आता काय केलं आपण? साराला फोडणी दिली आहे. ओके. आणि आपण जो मिक्सर आहे ना तो जरा धुवून घेऊया. स्ट्रॉंग वास आहे ह्याचा, एकदम स्ट्रॉंग आहे. हा, मिक्सर मध्ये बस झालं. आता आपण याच्यामध्ये बांगडे सोडायचे 1 उकळ आल्यावरती. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकम ऍड करू शकता. टमॅटो ऑलरेडी टाकलेला आहे. जेवढं तुम्हाला आंबट लागत असेल तेवढं आम्ही कोकम टाकतो. मीठ टाकायचं आहे आणि सार आपलं रेडी. इथे आपण कढई तापत ठेवलेली. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकतो. या आजच्या रेसिपीचं नाव काय पण? बांगडा फ्राय आणि सुकी कोळंबी. मग टायटल फक्त बांगडा फ्राय? बांगडा फ्राय संडे स्पेशल. हे काय? आलं लसूण पेस्ट टाकते. पण आता याच्यामध्ये कोकम टाकतोय. कशात? सारात. एक 10-12 कोकम टाकायचं. आणि मीठ नाही टाकलं आपण आता.
मीठ टाकून घेऊया आपण. मी बांगड्याला इथे काहीच नाही लावलेलं आहे, डायरेक्ट सोडायचे आपल्याला बांगड्या. नो मॅनिग्रेट. नो मॅनिग्रेट. काय काय लोक लावतात हळद आणि मीठ. आपला कांदा व्हायला आला. मीठ किती? मीठ एक चमचा अंदाजानुसार तुमच्या. कांदा होत आला आपल्या इथे. एवढा दिसत होता ना कांदा, तो भाजून झाल्यावरती असं एवढंच होतं. कांदा ते पाण्याचं त्याच्यात कंटेन असतं कांद्यामध्ये म्हणून. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकतोय. छोटी कोळंबी होती म्हणून आम्ही सार न करता त्याची भाजी करतो. हे बघा साराला उकळी येईल आपल्या. सारातली मासे कोणाकोणाला आवडतात कमेंट करून सांगा. आम्हाला तर खूप आवडतं सारातली. 6 सब्जी. सारातली मच्छी फक्त मी आणि माझा नवराच खातो. हा मला आवडते बाई. एकदम सॉफ्ट असते ना ती. सॉफ्ट. आता जास्त हलवायचं नाही आपल्याला, ढवळाढवळी करायची नाही जास्त. त्या ऑटोमॅटिकली शिजणार. त्याच्यावरती आपण झाकण ठेवून होत राहणार. इथे आपला कांदा आणि टमाटा एकजीव होतोय. फोडणीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते. खूप छान टेस्ट येते त्याने. तेल कशाला? मासे करायला, फ्रायसाठी. ओके. इथे आता आपण मसाले टाकूया कोळंबीसाठी. गॅस स्लो करायचा आहे मसाला टाकताना, नाहीतर तुमचे मसाले जळू शकतात. ते मी 1 चमचा हळद टाकते. ते लाल तिखट आहे, फक्त कलर आहे याचा. धने जिरे पूड 1 चमचा. आणि आपला घरगुती आमचा म्हणजे जो साठवणीचा मसाला असतो तो 2 चमचे घाटी मसाला. जरासं परतून घेऊया मसाले कांदा टमाट्या बरोबर. आणि चवीनुसार मीठ टाकूया. कारण का कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं. लागलं तर वरतून ऍड करू शकतो. कोळंबी ऍड करते. कोळंबी चांगली आपण परतून घेऊया कांदा टमाट्याने. त्याच्यात पण आपण 2-3 कोकमाच्या साली टाकणार आहेत. इथे आपण बांगडे धरून घेऊया. आपलं सार बघूया आधी. बघा उकळी येते त्याला. सारातला मासा
लापशीला तांदळाचं पीठ लावायचं आहे आणि हे असं जरा झाडून द्यायचं आहे आणि तळूया आपण. मस्तपैकी आपले बांगडा फ्राय होत आहेत आणि इकडे आपली कोळंबी शिजते ही बघा मस्त. जरा पाणी आटायला ठेवलंय मी आणि आपल्या इकडे बांगडा फ्राय, इकडे आपलं सार रेडी आहे. जेवण सगळ्यांनी जेवायला या. बांगडे एक नंबर वाटतात यार बघा. आता टेस्ट करून सांगा ना मसाल्यामध्ये. आपलं जेवण रेडी आहे आपलं. आता आपण भेटूया जेवताना. ठीक आहे. मतलब सगळं गोष्टी ताट रेडी झालेलं आहे. ग्रेव्ही, फ्राय, कोळंबी, राईस. चपात्या पण आज खाणार नाहीये. ठीक आहे. अर्णव सुरुवात केली खायला. कसं झालंय? अप्रतिम. ईशा तुझा फेवरेट आहे आज? मस्त एक नंबर. कोळंबी. मम्मी तर काय, मम्मीला काय संबंधच नाही आपल्या याचा. चपाती. मम्मीला काय नॉनव्हेजची काय घेणं देणं नाही. तिला एलर्जी आहे नॉनव्हेजची. ठीक आहे. काय पण नको सांगू. काय का कसं झालंय? छान झालं. एक नंबर. ओके. मग पहिला घास पहिला मारले माझ्या लेकाला. ते जरा या ये पुढे, ये पुढे. त्याला फिश फ्राय, तो फिश फ्राय खाणार हर्ष. नाही खाणार, खाणार कोळंबी खाणार. तिखट आहे ना म्हणून नाही. हे घ्या तुम्ही. मसाला लागला म्हणून नाही खाणार तो. एक नंबर. मस्त झाले. ग्रेव्ही पण छान आहे. कोळंबी एवढे कोळंबे छोट्या आहेत पण मस्त आहेत. चटणी बनवायला छोट्याच कोळंब्या चांगल्या लागतात. मोठ्या कोळंब्यात मग फ्राय करायला. लास्ट आपण फ्राय केल्या त्या मोठ्या मोठ्या. ठीक आहे. जेवायला या. बघा सार बघा एक नंबर. एक नंबर सार झालेला आहे. कोकमची फ्लेवर येतोय. आणि खातो की नाही मला. आणि त्याला फिश देऊ का? फिश देऊ त्याला. एक फिश. चला आरामखोर. कोळंबी नाही खाते, फिश खातोय बरोबर. त्याला माझ्या कोळंबीमध्ये काय हे असतं ना जास्त कोलेस्ट्रॉल म्हणून तो खात नाही. काही. चला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघायला पाहिजे श्रावणीच्या हातचं जेवण या प्लेलिस्ट मध्ये. ठीक आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.